नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 यामध्ये शिपाई, हमाल, लिपिक, स्टेनोग्राफर, चालक या पदाकरता जो परीक्षा होणार आहे, त्याची परीक्षा दिनांक आहे विद्यार्थी मित्र बघा 26 एप्रिल 2026 रोजी हा पेपर होणार आहे आणि या पेपरला खूप कमी अवधी शिल्लक आहे। त्यामुळे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये या संदर्भात प्रश्नपत्रिकाचं विश्लेषण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारण्यात आले होते ते प्रश्न या ठिकाणी असणार। या व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्नांचा समावेश आपण करणार आहोत। एकूण 30 प्रश्न गुणांकरता हा व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे विद्यार्थी मित्र। ओके, सोबतच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय भरती बॉम्बे हायकोर्ट जी की नागपूर, छत्रपती संभाजीनगर, बॉम्बे हायकोर्ट या खंडपीठाकरता होणार आहे, त्याकरता अत्यंत महत्त्वपूर्ण असे व्हिडिओज आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळणार। त्याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पीडीएफ नोट्स मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय आहे बघा, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली? बघा, बॉम्बे हायकोर्टची परीक्षा आहे त्यामुळे या टाईपचा प्रश्न आपल्याला 100% परीक्षेमध्ये विचारला जातो। ओके, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी करण्यात आली? ऑप्शन बघा, ए आहे 14 ऑगस्ट 1862, बी 26 जानेवारी 1950, सी 1 मे 1960 आणि डी आहे 15 ऑगस्ट 1947। विद्यार्थी मित्रो, जे मुंबई उच्च न्यायालय आहे, ओके, मुंबई उच्च न्यायालय, तर मुंबई उच्च न्यायालयाची जी स्थापना आहे ना, ओके, मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना ही 14 ऑगस्ट 1862 मध्ये झाली होती। ओके, कधी झाली होती? 14 ऑगस्ट 1862 मध्ये याची स्थापना ही झाली होती। त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर ए या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा आता विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी थोडंसं आपण स्पष्टीकरण देखील समजून घेऊया। पहा, या ठिकाणी आपल्याला मुंबई उच्च न्यायालय काय आहे, या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालया संदर्भात समजून घेऊया। स्थापना जर म्हटलं तर 14 ऑगस्ट 1862 मध्ये या ठिकाणी स्थापना करण्यात आली। आणि मग याचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? मुंबई उच्च न्यायालयाचे सध्याचे मुख्य न्यायाधीश कोण, असा प्रश्न जर आपल्याला परीक्षेमध्ये आला, त्या ठिकाणी लक्षात द्या, न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर हे सध्याचे मुख्य न्यायाधीश आहेत आणि हे 49वे मुख्य न्यायाधीश आहेत। ओके, यापूर्वी जे आहेत 48वे हे कोण होते? तर 48वे होते या विद्यार्थी मित्र आलोक आराध्य यापूर्वीचे होते आणि सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती करण्यात आली आहे। ओके, त्यांची काय आता आलोक आराध्य यांची मुंबई उच्च न्यायालयामधून सर्वोच्च न्यायालयामध्ये नियुक्ती करण्यात आली आणि त्यांच्या ठिकाणी सध्या मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची नियुक्ती ही करण्यात आली आहे आणि हे आपल्या देशाचे 49वे मुख्य न्यायाधीश आहेत। ओके, सध्याचे मुंबई मुख्य न्यायाधीश कोण आहेत? न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर। ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र थोडीशी अजून माहिती आपण समजून घेऊया। पहा, आता मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, ज्यावरती आपला प्रश्न होता 14 ऑगस्ट 1862 सध्याचे। ओके, मग आता या ठिकाणी पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते असा प्रश्न जर आला तर, ओके, पहिले मुख्य न्यायाधीश कोण होते? तर बार्न्स पीकॉक हे मुंबई उच्च न्यायालयाचे पहिले मुख्य न्यायाधीश होते। आणि स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्य न्यायाधीश कोण असा प्रश्न जर आला तर श्री MC छागला हे स्वातंत्र्यानंतरचे पहिले मुख्य न्यायाधीश त्या ठिकाणी होते विद्यार्थी मित्र। मग आता मुंबई उच्च न्यायालयाचं जे कार्यक्षेत्र आहे, ओके, बघा, महाराष्ट्र, गोवा, दीव दमण आणि दादर नगर हवेली या ठिकाणी याचं कार्यक्षेत्र येतं। ओके, या 4 ठिकाणी जे आहे ते कार्यक्षेत्र आहे। विद्यार्थी मित्रो, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या परीक्षेची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच मुंबई उच्च न्यायालयासंदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील। सोबतच जर तुम्हाला ही स्पष्टीकरणावाली पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल। ओके, चला सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। यानंतर पुढील प्रश्न घेऊया। बघा, पुढचा प्रश्न देखील खूप महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रो। प्रश्न असा आहे की सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होणाऱ्या पहिल्या महिला वकील कोण आहेत? ओके, बघा, सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश होणाऱ्या अशा पहिल्या महिला वकील कोण आहेत? ज्या आधी काय या ठिकाणी वकील होत्या आणि वकील नंतर वकिली करता करता त्या काय झाल्या तर त्या ठिकाणी त्या न्यायाधीश झाल्या। तर मग अशा कोणत्या महिला आहेत विद्यार्थी मित्रो? तर बघा, ऑप्शन बघा, इंदू मल्होत्रा, माधुरी पाटील, संगीता मल्होत्रा आणि शुभांगी जाधव। तर कोण आहेत विद्यार्थी मित्रो या ठिकाणी? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, इंदू मल्होत्रा हे या ठिकाणी आहेत। ओके, बघा, या ठिकाणी इंदू मल्होत्रा या पहिल्या महिला या ठिकाणी आहेत न्यायाधीश त्या ठिकाणी बनलेल्या आहेत, ज्या की वकील होत्या। ओके, चला या ठिकाणी महत्वपूर्ण आहेत, आधी काय होत्या तर आधी या वकील होत्या आणि त्यानंतर काय बनल्या? वकील नंतर न्यायाधीश बनल्या। ओके, वकिलानंतर काय ह्या न्यायाधीश बनल्या। अशा पहिल्या महिला कोण आहेत? पहिल्या महिला आहेत इंदू मल्होत्रा। ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया। पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, काय सर्वात हलका वायू कोणता आहे? ओके, बघा, सर्वात हलका असणारा वायू कोणता आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे।
ऑप्शन बघा, ए नायट्रोजन, बी हायड्रोजन, सी हेलियम आणि डी आहे कार्बन. तर सर्वात हलका वायू कोणता आहे बरं? तर सर्वात हलका वायू विद्यार्थी मित्रो तर तो आहे हायड्रोजन. ओके, बघा हायड्रोजन काय आहे तर हा सर्वात हलका वायू आहे. ओके, हायड्रोजन काय आहे? सर्वात हलका वायू आहे. आता बरेच विद्यार्थी मित्र या ठिकाणी कन्फ्युज होतात की सर हेलियम उत्तर असायला हवं, मात्र हेलियम जो आहे हा विद्यार्थी मित्रो दुसऱ्या क्रमांकाचा आहे. हेलियम काय हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात हलका वायू आहे. याचं आपण डिटेलमध्ये स्पष्टीकरण देखील समजून घेऊया. पहा या ठिकाणी आपण कन्सेप्टिव्ह पूर्ण नॉलेज समजून घेऊ विद्यार्थी मित्रो. बघा हायड्रोजन, ओके, हायड्रोजन हा विश्वातील आणि पृथ्वीवरील सर्वात हलका सर्वात मुबलक वायू आहे. याचा अणुक्रमांक 1 असून तो रंगहीन, गंधहीन आणि अत्यंत ज्वलनशील आहे. हायड्रोजनचे अणू सर्वात वजन कमी आहेत. ओके, बघा हायड्रोजनचे जे अणू याचं वजन काय सर्वात कमी आहे, सुमारे 1.008 असल्यामुळे तो इतर सर्व वायूंपेक्षा काय हलका आहे. ओके, आणि यानंतर विद्यार्थी मित्रो पुढचा पॉइंट जो आहे तो आहे म्हणजे दुसरा सर्वात हलका वायू, तर तो विद्यार्थी मित्रो हेलियम आहे. ओके, दुसरा कोणता आहे तर दुसऱ्या क्रमांकावरती येतो हेलियम, हे देखील लक्षात असू द्या. ओके, बघा अशाच पद्धतीचे प्रश्न आपला या ठिकाणी स्कोर जो आहे या ठिकाणी रिझल्ट जात असतो अशा पद्धतीमुळे. त्यामुळे हे सर्व पॉइंट व्यवस्थितरित्या कव्हर करायचे आहेत. पहा हेलियम हा दुसरा सर्वात हलका आणि निष्क्रिय वायू आहे, जो की हायड्रोजन पेक्षा जड असूनही हवेपेक्षा हलका आहे. ओके, हेलियम काय हा हायड्रोजन पेक्षा जड आहे मात्र हवेपेक्षा काय हलका आहे आणि त्यामुळे तो फुग्यांमध्ये वापरला जातो. ओके, या पद्धतीचे फुगे असतात, ओके, जे लेकराला फुगे वगैरे खेळासाठी असतात ना यात्रेमध्ये वगैरे बडल्या जे फुगे फुगवतात त्यामध्ये हेलियम हा वायू जो आहे तो वापरला जात असतो. आणि सर्वात जड वायू कोणता? बघा या ठिकाणी सर्वात हलका दुसऱ्या क्रमांकाचा. आणि आता सगळ्यात आयएमपी पॉईंट आपण कव्हर करतो तो म्हणजे मग सर्वात जड वायू कोणता आहे तर रेडॉन हा सर्वात जड वायू आहे, ज्याचा अणुवस्तू क्रमांक काय अणुवस्तुमान 222 एवढा आहे, एकक आहे, आणि हा सर्वात जड वायू मानला जात असतो. विद्यार्थी मित्र बघा अशा पद्धतीने आपण सर्व प्रश्न डिटेलमध्ये अभ्यासत आहोत. स्पष्टीकरण आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय, ओके, जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय, बॉम्बे हायकोर्ट असो, छत्रपती संभाजीनगर असो किंवा नागपूर खंडपीठ असो, या तीनपैकी कुठेही फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला जर तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, बघा दररोज तुम्हाला या ठिकाणी प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. सोबतच तुम्हाला याची पीडीएफ देखील डाउनलोड करता येणार आहे. कुठे तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पीडीएफ डाउनलोड करायची आहे किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, प्रश्न काय भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? ओके, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा अत्यंत आयएमपी असा हा प्रश्न आहे. पहिले उपराष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डी आय नरेंद्र मोदीजी. ओके, बघा विद्यार्थी मित्रो भारताचे जे पहिले उपराष्ट्रपती होते ते होते या ठिकाणी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन. ओके, बघा हे काय आहे पहिले उपराष्ट्रपती, या ठिकाणी पहिले उपराष्ट्रपती. ओके, हे काय होते पहिले उपराष्ट्रपती होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे आहेत हे काय हे पहिले हे राष्ट्रपती होते. डॉक्टर राजेंद्र प्रसाद काय होते पहिले राष्ट्रपती. पंडित नेहरू हे काय होते पहिले हे पंतप्रधान. ओके, पंडित नेहरू काय होते तर पहिले पंतप्रधान होते. या ठिकाणी हे सर्व घटक समजून घ्यायचे आहेत. आणि श्री नरेंद्र मोदी हे आपल्या देशाचे काय आहेत हे आपल्या देशाचे सध्याचे पंतप्रधान आहेत. ओके, हे काय आपल्या देशाचे सध्याचे पंतप्रधान आहेत. मग सध्याच्या राष्ट्रपती कोण तर श्रीमती द्रौपदी मुर्मू. ओके, श्रीमती द्रौपदी मुर्मू या आपल्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत. ओके, मग आता सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत बरं? सध्याचे उपराष्ट्रपती तर त्या आहेत विद्यार्थी मित्र बघा या ठिकाणी सीपी राधाकृष्णन. ओके, सध्याचे उपराष्ट्रपती म्हटलं कोण तर सध्याचे उपराष्ट्रपती माहिती आहे सीपी राधाकृष्णन हे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. ओके, श्री सीपी राधाकृष्णन. ओके, चला विद्यार्थी मित्र स्पष्टीकरण आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, पहा या ठिकाणी डिटेलमध्ये आपण स्पष्टीकरण देखील या ठिकाणी घेत आहोत. ओके, पहा स्पष्टीकरणामध्ये आपण समजून घेऊया. बघा डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. ओके, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते. त्यानंतर सध्याचे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आहेत. सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत सीपी राधाकृष्णन हे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. ही एक बाब या ठिकाणी समजून घ्यायची आहे. आणि सीपी राधाकृष्णन हे सध्याचे आपल्या देशाचे 15वे उपराष्ट्रपती बनले आहेत. कितवे तर 15वे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हे बनलेले आहेत. आणि यापूर्वी उपराष्ट्रपतीपदी कोण होते तर जगदीश धनखड हे याच्या पूर्वी उपराष्ट्रपतीपदी होते. कोण होते श्री जगदीश धनखड हे यांच्या पूर्वी उपराष्ट्रपतीपदी होते. ओके,
बघा या ठिकाणी महत्वपूर्ण मुद्दे या ठिकाणी आपण समजून घेतात आणि त्यांनी इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव केला. कोणी? तर CP राधाकृष्णन यांनी. हे आपले सध्याचे उपराष्ट्रपती, ओके, देशाचे सध्याचे उपराष्ट्रपती आहेत. बघा अशा पद्धतीने जर या टॉपिकवर तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा प्रश्न आला तर त्या ठिकाणी तो चुकता कामा नये म्हणून आपण डिटेलमध्ये स्पष्टीकरण या ठिकाणी घेत आहोत. ओके, होप सर्वांना हा व्हिडिओ आवडत असेल. व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना विद्यार्थी मित्र, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. प्रश्न काय बघा, भारतीय राज्यघटनेचे ओके कलम 40 ओके भारतीय राज्यघटनेचे कलम 40 कशाशी संबंधित आहे? ओके, कलम 40 कशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारलाय. बघा समान नागरी कायदा, पंचायत राज, समान कामासाठी समान वेतन आणि महिला सबलीकरण. विद्यार्थी मित्र जे कलम 40 आहे ओके कलम 40 या ठिकाणी कशाशी संबंधित आहे? तर हे आहे पंचायत राजशी संबंधित आहे. ओके, पंचायत राजशी संबंधित आहे. पंचायत राज ओके म्हणजे काय? कलम 40 नुसार ग्रामपंचायतीचे संघटन असं दिलेलं आहे. ओके, काय येते यामध्ये? तर जे ग्रामपंचायती आहेत तर ग्रामपंचायतीचे संघटन हे कलम 40 नुसार होत असते. ओके, संघटन हे कलम 40 नुसार. त्यामुळे या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं योग्य असं उत्तर काय आहे तर ते या ठिकाणी आपण नोट डाऊन करून घेऊया. ऑप्शन नंबर बी पंचायत राज हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, समान नागरिक कायदा. ओके, समान नागरिक कायद्यासाठी कोणतं कलम येतं? समान नागरिक कायदा कलम 44 नुसार समान नागरिक कायदा. पंचायत राज ज्यावरती आपला प्रश्न आहे ते आहे कलम 40 नुसार. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. बघा यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, बघा भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? ओके, बघा मूलभूत कर्तव्य नाही असं म्हटलेलं आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मतदान करणे, राज्यघटना किंवा त्यातील तत्वांचा आदर करणे, सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. ओके, मग आता मूलभूत कर्तव्य नाही ते कोणत्या? वैज्ञानिक दृष्टिकोन हे यामध्ये येत नाही, हे मार्गदर्शक तत्वामध्ये येतं. ओके, कशात येतं? तर हे मार्गदर्शक तत्वे आहे यामध्ये. बाकी इतर तीनही ही आपली मूलभूत कर्तव्य आहेत. सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करणे, राज्यघटना त्यातील तत्वांचा आदर केला पाहिजे आणि सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण केले पाहिजे. ओके, चला आता मूलभूत कर्तव्यासंदर्भात थोडीशी आपण डिटेलमध्ये माहिती बघूया. बघा मूलभूत कर्तव्य नेमकं काय? तर जी मूळ घटना होती, मूळ घटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये देण्यात आली नव्हती. नंतर ती 42वी घटना दुरुस्ती 1976 द्वारे 10 मूलभूत कर्तव्ये ही घटनेत समाविष्ट करण्यात आली आणि 11वे मूलभूत कर्तव्य हे 86व्या घटना दुरुस्तीनुसार कलम बघा 2002 ची जी 86वी घटना दुरुस्ती त्याद्वारे हे समाविष्ट केले आणि वरील 10 मूलभूत कर्तव्ये जी आहेत ही स्वर्णसिंह समितीच्या शिफारसीनुसार स्वीकारले गेले. ओके, समिती देखील या ठिकाणी लक्षात द्या कोणती आहे तर ती स्वर्णसिंह समिती. ओके, स्वर्णसिंह समिती जी आहे तर या समितीच्या शिफारसीनुसार ही जी आहे ही समाविष्ट करण्यात आली, ही स्वीकारण्यात आली होती. ओके, चला होप सर्वांना या ठिकाणी स्पष्टीकरण आवडलं असेल. विद्यार्थी मित्र जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालयाची तयारी करत असाल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर तुम्हाला ही स्पष्टीकरणावाली PDF हवी असेल तर ही PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे किंवा चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये मला PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघूया विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय आहे तर चवदार तळे सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात झाला? ओके, हा प्रश्न विद्यार्थी मित्र IMP म्हणतोय कारण की हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये जो आहे हा रिपीट झालेला आहे. ओके, बघा चवदार तळे सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात झाला? पुणे, सोलापूर, रत्नागिरी की रायगड? ओके, तर चवदार तळे हा जो सत्याग्रह आहे विद्यार्थी मित्र हा रायगड या जिल्ह्यामध्ये झाला होता. ओके, रायगड या जिल्ह्यामध्ये झाला होता. रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी. ओके, कुठे? रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी चवदार तळे हा सत्याग्रह झाला होता. ऑप्शन नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा ऑप्शन नंबर डी रायगड हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, चवदार तळे सत्याग्रह रायगड मधील महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा सत्याग्रह जो आहे चवदार तळे सत्याग्रह हा घडून आणला होता विद्यार्थी मित्र. ओके, चला चवदार तळे सत्याग्रह कोणत्या जिल्ह्यात झाला होता? रायगड जिल्ह्यामध्ये झाला होता. ओके, रायगड. याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा या ठिकाणी विद्यार्थी मित्र चवदार तळे सत्याग्रह ज्याला महाडचा सत्याग्रह किंवा महाडचा मुक्ती संग्राम असंही म्हणतात
ही भारतीय सामाजिक क्रांतीमधील अत्यंत महत्वाची घटना आहे. 20 मार्च 1927 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील महाड येथे हा ऐतिहासिक सत्याग्रह झाला. ओके, बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे. जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला काय करायचं आहे तर सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. प्रश्न काय, कोणत्या कायद्याने अस्पृश्यता समान करण्यात आली आहे? ओके, बघा कोणता कायदा आहे ज्यानुसार अस्पृश्यता जी आहे ही समान करण्यात आलेली आहे. ओके, तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी कायदा विचारलेला आहे आपल्याला, कलम विचारलं का नाही, तर अस्पृश्यता जी आहे कोणत्या कायद्यानुसार समाप्त करण्यात आली असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा या ठिकाणी 1935चा कायदा, 1919चा कायदा, 1951चा कायदा आणि 1955चा. तर अस्पृश्यता समान जी आहे समाप्त ही 1955चा जो कायदा आहे. ओके, 1955चा कायदा, 1955च्या कायद्यानुसार अस्पृश्यता जी आहे ती समाप्त करण्यात आली आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर डी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा याचं आपण स्पष्टीकरण देखील समजून घेऊया. बघा घटनेतील कलम 17 अस्पृश्यता नष्ट करणे सांगते आणि हा एक मूलभूत हक्क आहे. यांच्या अंमलबजावणीसाठी ओके म्हणजे काय कायदा जो आहे 1955 हा करण्यात आला. या कायद्याच्या नावात बदल 1976 झाले आणि आता हा नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 असं म्हणतात. ओके, काय म्हणतात त्याला, नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 म्हणून हा कायदा आता ओळखला जातो. यानंतर पुढील प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्रो, भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे? ओके, भारतातील कोणत्या घटक राज्याचे क्षेत्र सर्वात लहान आहे? बघा हरिपुरा, ऑप्शन बघा या ठिकाणी हरियाणा, त्रिपुरा, सिक्कीम की गोवा. ओके, मग आता सर्वात लहान क्षेत्र म्हटलेलं आहे. सर्वात लहान क्षेत्र कोणत्या राज्याचं येतं तर ते येतं गोवाचं. ओके, सर्वात लहान क्षेत्र कोणत्या राज्याचं आहे तर ते गोवाचं आहे. ओके, गोवा हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सर्वात लहान म्हटलं तर गोवा. आणि मग या ठिकाणी लक्षात द्या विद्यार्थी मित्र, गोवा सर्वात लहान आहे, सर्वाधिक कोणता आहे तर सर्वाधिक आहे राजस्थान. ओके, सर्वाधिक कोणता आहे राजस्थान, हे देखील लक्षात असू द्या. आता या ठिकाणी आपण याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा विद्यार्थी मित्र, सर्वाधिक क्षेत्रफळाची राज्य यामध्ये राजस्थान येतं 3,42,239 चौरस किलोमीटर. दुसऱ्या नंबरवर येतं मध्य प्रदेश 3,08,313 किलोमीटर आणि तिसऱ्या क्रमांकावर येतं आपलं महाराष्ट्र राज्य 3,07,713. यावरती विद्यार्थी मित्र हा पॉईंट मी तुम्हाला IMP म्हणून नोट डाऊन करून घ्या म्हणतो, कारण की यावरती आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत. ओके, महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकते, त्यामुळे 3,07,713 चौरस किलोमीटर हे या ठिकाणी पॉईंट जो आहे हा पाठ करून ठेवा. ओके, बघा आपला प्रश्न ज्यावरती होता सर्वात कमी क्षेत्रफळ गोवा 3,0702 चौरस किलोमीटर. गोव्याचं किती आहे 3,702 चौरस किलोमीटर हे गोव्याचं होतं. ओके, चला विद्यार्थी मित्र, बघा तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्र, मुंबई उच्च न्यायालय, ओके मुंबई उच्च न्यायालयाची जी परीक्षा आहे ओके जी की 26 एप्रिल रोजी होणार आहे. तर या ठिकाणी या परीक्षेकरता दररोज आपण मागील वर्षीच्या ज्या काही प्रश्नपत्रिका झाल्या होत्या त्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपल्या चॅनलवरती घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही स्पष्टीकरणाची PDF हवी असेल तर ही PDF मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले? ओके, बघा भारताची जी घटना समिती होती तर या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा इम्पॉर्टंट प्रश्न आहे. पहिले अधिवेशन बघा 8 डिसेंबर 1946, त्यानंतर 9 डिसेंबर 1946, 15 डिसेंबर 1946 आणि 15 ऑगस्ट 1947. विद्यार्थी मित्र, जे पहिलं अधिवेशन झालं होतं ते झालं होतं विद्यार्थी मित्र बघा तर 9 डिसेंबर 1946 ला झालं होतं. ओके, 9 डिसेंबर 1946 ला झालं होतं. त्या ठिकाणी अध्यक्ष बनले होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ओके, बघा या ठिकाणी होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या ठिकाणी अध्यक्ष झाले होते. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. पहा ऑप्शन नंबर बी या ठिकाणी. ओके, ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. 9 डिसेंबर 1946. याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा विद्यार्थी मित्र, संविधान सभेची तात्पुरती पहिली बैठक झाली होती. ओके, ती झाली होती 9 डिसेंबर 1946 रोजी न्यू दिल्लीमधील कॉन्स्टिट्यूशन हॉलमध्ये. सध्याचं काय सेंट्रल हॉल ऑफ पार्लमेंट म्हणून हे ओळखल्या जातं. ओके, सध्याचं. त्यानंतर तात्पुरते हंगामी अध्यक्ष म्हणून फ्रान्सच्या ज्येष्ठतम पद्धतीनुसार सच्चिदानंद सिन्हा यांची निवड झाली आणि त्यानंतर उपाध्यक्ष म्हणून फ्रँक अँथनी यांची निवड करण्यात आली.
यामध्ये एकूण 207 सदस्य हजर होते. त्यात मुस्लिम लीगचे सदस्य काय होते हे गैरहजर होते. हे पॉईंट देखील महत्वपूर्ण आहेत. ओके, चला, होप सर्वांना हे स्पष्टीकरण देखील आवडलं असेल. विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण जर आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, चला, यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न पहा काय विद्यार्थी मित्र, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी खचदरीतून वाहते? ओके, बघा, खालीलपैकी कोणती नदी आहे ती खचदरीतून वाहते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा, घटप्रभा, कृष्णा, गोदावरी आणि तापी. ओके, पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी महत्वपूर्ण शब्द आहे तो म्हणजे खचदरी. ओके, खचदरी म्हणजे काय? या ठिकाणी डोंगर, जंगल, सपाट जमीन, ओके, डोंगरकडा या सर्वांमधून वाहणारी ज्याला म्हणतात खचदरी म्हणतात, त्याला काय म्हणतात? खचदरी. मग आता कोणती आहे बरं या ठिकाणी खचदरीतून वाहणारी नदी? घटप्रभा, कृष्णा, गोदावरी की तापी? महाराष्ट्रातील अशी कोणती नदी आहे जी आहे नदी खचदरीतून वाहते, अशी कोणती आहे? तर ती आहे विद्यार्थी मित्र, ओके, बघा, तापी. महाराष्ट्रातील कोणती येते? तापी. ऑप्शन नंबर डी, तापी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला, पहा, याचं स्पष्टीकरण देखील समजून घेऊया आपण. महाराष्ट्रातील काय खचदरीतून वाहणाऱ्या नद्या कोणकोणत्या आहेत महाराष्ट्रामधील? तापी, नर्मदा, दामोदर आणि महानदी या 4 नद्या ज्या आहेत या महाराष्ट्रातून खचदरीतून वाहणाऱ्या नद्या आहेत, लक्षात असू द्या. ओके, चला, विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन याला प्रेस करायचं आहे, म्हणजे या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालय, ओके, मुंबई उच्च न्यायालय भरती जी आहे या भरतीकरता महत्वपूर्ण असणारे व्हिडिओज तुम्हाला दररोज बघायला मिळतील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही सोल्युशन वाली पीडीएफ हवी असेल, ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये मला या ठिकाणी पीडीएफ मेसेज करायचा आहे. चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न बघा, 39वा राजर्षी शाहू पुरस्कार खालीलपैकी कोणाला देण्यात आला? ओके, बघा, 39वा जो राजर्षी शाहू पुरस्कार आहे हा खालीलपैकी कोणाला देण्यात आला असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन बघा, डॉक्टर जब्बार पटेल, बी रावसाहेब बेराडे, सी सतीश आळेकर आणि डी यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्र, 39वा जो राजर्षी शाहू पुरस्कार आहे हा कोणाला देण्यात आला? तर हा डॉक्टर जब्बार पटेल यांना देण्यात आला. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, ऑप्शन नंबर ए, जब्बार पटेल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता याचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्र, काय 39वा प्रतिष्ठित राजर्षी शाहू पुरस्कार ज्येष्ठ चित्रपट व नाट्य दिग्दर्शक डॉक्टर जब्बार पटेल यांना जाहीर करण्यात आला आहे. योगदान काय आहे त्यांचं बघा, गेली 50 वर्षापासून पुरोगामी नाटके, चित्रपटांच्या माध्यमातून सांस्कृतिक व सामाजिक योगदान हे त्यांचं योगदान त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्यांना जो आहे हा 39वा प्रतिष्ठित राजर्षी शाहू पुरस्कार हा प्रदान करण्यात आला. ओके, डॉक्टर जब्बार पटेल यांना. ओके, चला विद्यार्थी मित्र, बघा, अशा पद्धतीने आपण स्पष्टीकरण या ठिकाणी समजून घेत आहोत. यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता बघा, मेहरोली, ओके, मेहरोली दिल्ली येथील स्थित लोहस्तंभाची निर्मिती कोणत्या शतकात झाली? ओके, बघा विद्यार्थी मित्र, मेहरोली येथे काय लोहस्तंभ आहे. ओके, मेहरोली या ठिकाणी काय दिल्ली येथील एक लोहस्तंभ आहे. हा जो लोहस्तंभ आहे हा त्या ठिकाणी आहे. या लोहस्तंभाची निर्मिती कोणत्या शतकात झाली असा प्रश्न विचारलेला आहे. ओके, बघा, 3ऱ्या शतकात, 4थ्या शतकात, 5व्या शतकात की 10व्या शतकात? तर याची निर्मिती जी आहे विद्यार्थी मित्र, तर ही 4थ्या शतकात झाली होती. ऑप्शन नंबर बी, 4थे शतक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला, 4थ्या शतकात झाली याची निर्मिती. तर बघा, आता स्पष्टीकरण देखील समजून घेऊया. बघा, हा लोहस्तंभ आहे विद्यार्थी मित्र. बघा, 4थ्या शतकात दिल्लीतील मेहरोली येथील कुतुब मिनार संकुलात, ओके, कुतुब मिनार संकुलात असलेला 7.21 मीटर उंचीचा, याची उंची किती आहे? तर 7.21 मीटर एवढी उंची आहे. हा उंचीचा आणि 6 टन वजनाचा लोहस्तंभ गुप्त वंशाचा राजा चंद्रगुप्त द्वितीय म्हणजेच विक्रमादित्य याने इसवी सन 395 ते 415 या काळामध्ये तयार केला. आणि बघा, हा मुख्यत्वे भगवान विष्णूंना समर्पित गरुड स्तंभ आहे. यालाच काय म्हणतात? गरुड स्तंभ म्हणून देखील ओळखले जाते. 1400 ते 1600 ओके वर्षाहून अधिक काळ उरगल्यानंतरही याला गंज लागलेला नाही. ओके, हे लोखंडाचा आहे, मात्र याला अजूनही गंज जो आहे हा लागलेला नाही. ओके, पहा आता का नाही लागला हे देखील सांगतो. बघा, आता याचं गंजमुक्त राहण्याचं कारण काय आहे? तर या स्तंभावर फॉस्फरस आणि इतर धातुके जे आहे या धातुकांमुळे ऑक्साईडचा 50 ते 60 मायक्रॉन जाड थर तयार झाला. ओके, यावरती 50 ते 60 मायक्रॉन जाड जो आहे थर तयार झाला. यातला
वातावरणीय परिणामापासून आणि गंजण्यापासून काय संरक्षण मिळते. ओके, बघा वातावरणीय परिणाम आणि गंजण्यापासून याला संरक्षण मिळते, त्यामुळे हा अजूनही या ठिकाणी गंज खाल्लेला नाही. जवळपास 1600 वर्ष पूर्ण झाले याला. काय किती वर्ष? 1600 वर्ष. तरी देखील जशाच तसा त्या ठिकाणी आहे. याचं कारण काय? तर यावरती फॉस्फरस आणि इतर धातू जे आहे त्याचा काय गंधक काय ऑक्साईडचा काय 50 ते 60 मायक्रॉनचा जाड थर यावरती आहे, त्यामुळे तो गंजत नाही. ओके, क्लिअर आहे सर्वांना? चला विद्यार्थी मित्र, पहा अगदी डिटेल मध्ये आपण या ठिकाणी स्पष्टीकरण समजून घेतलेलं आहे. तुम्हाला जरी पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता सर्वप्रथम आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करायचं आहे. त्यानंतर आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक त्या ठिकाणी सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. खालीलपैकी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते आहे? ओके, खालीलपैकी महाराष्ट्रामधील सर्वोच्च शिखर कोणते आहे? ऑप्शन बघा. ए कळसुबाई, बी साल्हेर, सी हरिश्चंद्रगड आणि डी आहे तोरणा. ओके, पहा प्रश्न काय? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणतं आहे? तर पहा विद्यार्थी मित्र, कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर आहे. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, 1646 मीटर एवढी याची उंची आहे. ओके, कळसुबाईची उंची काय? 1646 मीटर. त्यानंतर द्वितीय क्रमांकावरती येतं ते म्हणजे साल्हेर. ओके, साल्हेर हे द्वितीय क्रमांकावरती आहे. आता आपण या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखरे आणि त्यांची उंची यावरती आपल्याला माहिती आहे की 100% आपल्याला न्यायालय भरतीमध्ये प्रश्न हा विचारला जातो, त्यामुळे आपण तो पॉईंट जरा डिटेलमध्ये कव्हर करूया. कोणकोणती आहेत हे देखील तुम्हाला सांगतो. तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र बघून घ्या, महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे कोणती आहेत? महाराष्ट्रातील प्रमुख शिखरे कोणकोणती आहेत हे आपण समजून घेऊया. ओके, पहा पहिला आहे कळसुबाई. कळसुबाईची उंची आहे 1646 मीटर. ओके, त्यानंतर द्वितीय क्रमांकावरती साल्हेर, त्याचं आहे 1567 मीटर. त्यानंतर तृतीय क्रमांकावरती तर महाराष्ट्र, ओके महाबळेश्वर सॉरी, तर 1438 मीटर ही आहे महाबळेश्वरची उंची. त्यानंतर हरिश्चंद्रगड 1424 मीटर. सप्तशृंगी 1416 मीटर. 6व्या क्रमांकावरती तोरणा 1404 मीटर. मुल्हेर 1378 मीटर. येरुली 1373 मीटर. हरिश्चंद्रगड 1424 मीटर आणि अस्तंबा 1150 मीटर. अशा पद्धतीची हे महत्वपूर्ण महाराष्ट्रातील पर्वत शिखरे आहेत. उंचीनुसार आपण बघितलेलं आहे. ओके, कसामी हसतो या ठिकाणी आहे. ओके, बघा आता विद्यार्थी मित्र पहिल्या क्रमांकावर लक्षात द्या. प्रत्येक वेळी आपल्याला पहिल्या क्रमांकाचं विचारलेलं आहे. यावेळी जर आपल्याला द्वितीय क्रमांक विचारतं ते असणार आहे साल्हेर. ओके, हा क्रम या ठिकाणी लक्षात असणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे, आणि जर तुम्हाला ही स्पष्टीकरणावाली पीडीएफ हवी असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा. कोणता ग्रह सूर्याच्या सर्वात जवळ आहे? ओके, कोणता ग्रह आहे जो सूर्याच्या सर्वात जवळ आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्र. ओके, ऑप्शन बघा. मंगळ, बुध, पृथ्वी आणि गुरु. ओके, सूर्याच्या सर्वात जवळ असा असणारा ग्रह कोणता आहे बरं? सूर्याच्या सर्वात जवळ बघा या पद्धतीची आपली आकाशगंगा आहे सूर्याभोवती. अशा पद्धतीने बाकी जे ग्रह आहेत, ओके, ही आपली पृथ्वी झाली. हे सर्व ग्रह एका कक्षामध्ये काय करतात? एका कक्षेमध्ये हे भ्रमण करत असतात. ओके, स्वतःभोवती परिवलन आणि परिभ्रमण हे दोन्ही पद्धती होत असते. तर यामध्ये आपल्या सूर्याच्या सर्वात जवळ असणारा ग्रह कोणता आहे? विद्यार्थी मित्र बघा, सूर्याच्या सर्वात जवळ जर ग्रह कोणता म्हटला सूर्याच्या, तर तो येतो बुध. ओके, ऑप्शन नंबर बी बुध हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सूर्याच्या सर्वात जवळ तो कोणता आहे? तर तो आहे बुध. आपली पृथ्वी जी आहे, ओके, पृथ्वी ही 3ऱ्या क्रमांकावरती येतं. ओके, 3ऱ्या क्रमांकावरती येत आहे पृथ्वी. ओके, चला या ठिकाणी बघा आता स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा, सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह बुध, ओके, मर्क्युरी आहे. सूर्यापासूनचे अंतर, बुध हा सूर्यापासून सुमारे 5.8 कोटी किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे, जो की 3.6 कोटी मैल अंतरावरती येतो सुमारे. ओके, आणि सर्वात लहान ग्रह बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह देखील आहे. याचा परिभ्रमण काळ हा सूर्याच्या खूप जवळ असल्यामुळे तो सूर्याभोवती आपली एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी केवळ किती आहे? 88 दिवसातच पूर्ण करतो. ओके, बघा या ठिकाणी हा सर्वात जवळ आहे. मग याची प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी फक्त जे आहे ते किती दिवस लागतात रे? त्याला फक्त 88 दिवस लागतात. 88 दिवसात हा काय करतो? प्रदक्षिणा त्या ठिकाणी पूर्ण करीत असतो. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? बघा, आणि अजून महत्वपूर्ण म्हणजे सूर्यापासून जो आहे हा अंतराच्या क्रमाने पहिले 4 ग्रह. आता आपल्याला पहिला ग्रह विचारलेला आहे, पहिले 4 माहिती असणं गरजेचं आहे. यामध्ये बघा पहिल्या क्रमांकावरती येतो बुध, दुसऱ्या क्रमांकावरती शुक्र,
तिसऱ्या क्रमांकावरती आहे पृथ्वी आणि चौथा आहे मंगळ. ओके, बघा बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ असे 4 आहेत. ओके, हा झाला बुध, हा झाला शुक्र, ही झाली आपली पृथ्वी आणि हा झाला मंगळ. ओके, या पद्धतीने आहे. क्लिअर आहे सर्वांना? बघा विद्यार्थी मित्र, स्पष्टीकरण आवडलं असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. ओके, बघा आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि ही स्पष्टीकरणावर जर तुम्हाला पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे किंवा कमेंटमध्ये मला पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. आणि नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण अजून खूप सारे व्हिडिओज यावरती तुम्हाला अवेलेबल होणार आहेत जे की तुम्हाला बघायचे असतात. ओके, यामध्ये कम्प्युटर संगणक ज्ञान असो, मराठी व्याकरण असो, इंग्रजी व्याकरण असो किंवा गणित असो, हे सर्व व्हिडिओज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.